सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या येवला येथील जनकल्याण सेवा समितीच्या वतीने सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि एम.जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त 80हून अधिक गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.बी. नागरे सर होते। सुरुवातीला सरस्वती माता आणि संस्थेचे संस्थापक स्वर्गवासी अण्णाबाबा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले। विद्यालयाच्या वतीने नारायण मामा शिंदे, किशोर कुमावत, सुदाम दाणे यांना विशेष सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत बोध कथा आणि प्रश्न विचारून ज्ञानाची स्पर्धा घेतली आणि विजेत्यांना रोख बक्षीस आणि पर्स देऊन कौतुक केले। समितीचे सदस्य माजी प्राचार्य गुमान सिंह परदेशी यांनी दौलत से नहीं कर्मों से पहचान बनती है, समाज की सेवा करने वालों की अलग ही शान बनती है या शब्दात मामांच्या कार्याचा गौरव केला। तसेच विजय पोंदे आणि सूरजमल करवा यांनी नारायण मामांनी केलेल्या मदतीचे उल्लेख करताना म्हणाले की देसाई ड्रीम सिटी येथील कष्टकरी पवार कुटुंबाला वैद्यकीय मदत, गरीब कुटुंबाला कन्यादानाची भांडी, तालुक्यातील शाळांना वह्या आणि पेन आणि दप्तरे वाटप यांसारख्या विविध सामाजिक कार्यांचा उल्लेख केला। प्राचार्य नागरे यांनीही मामांच्या दातृत्वाचा आदर्श अधोरेखित केला। या कार्यक्रमाला किशोर कुमावत, सुदाम दाणे पाटील, गोविंदा शिंदे, आद्विक शिंदे, पर्यवेक्षक गजानन नागरे सर आणि शिक्षक उपस्थित होते। संतोष विंचू यांनी प्रास्ताविक केले तर वसंत विंचू यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। तेव्हा बसेस नव्हत्या, मोटरसायकलवर मी एरंडगाव मार्गे धुळगावला येत होतो। मला वाटतं हा शाळेचाच विद्यार्थी असावा। मग मी आलो, त्याने मला अशी हात केला। मी थांबल्यावर तो टुमकन माझ्या गाडीवर मागे बसला। मी म्हटलं, बाबा तू कोणत्या शाळेत जातो? त्याने सांगितलं। हा संकल्प मनाचा एक हुताप विचार बांधतो समाजामध्ये। खरोखर आवडली ती म्हणजे ही संस्था शिक्षक आणि शिक्षिका तसेच जनकल्याण सेवा समितीचे सदस्य आमचे दाणे पाटील। विषय आहे आपलं ते कोणत्या कारणी आणि कशा पद्धतीने लावायचं हे फक्त जर उदाहरण जर बघायचं असेल तर सन्माननीय मामाचं आपण जर थोडंसं अवलोकन केलं तरी बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो। का तुम्हाला हे काम करत असताना एक अदृश्य शक्ती असती, ती माझ्या पाठीशी आहे म्हणूनच मी कार्य करतो। ते तुम्ही म्हणाल ते अदृश्य शक्ती कोण आहे? वरतून कोणी अदृश्य शक्ती आहे का? एखादा भूतपिशी अशी आहे का? ती अदृश्य शक्ती म्हणजे काय? तर अदृश्य शक्ती म्हणजे आमचे मित्र किशोर भाऊ कुमावत, करवाजी, सुदाम दाणे पाटील, त्यानंतर यायचं करवाजी आहे, मला माझ्याकरता स्वर्ग हे इथेच आहे आणि तुम्ही जे इथे बालगोपाल बसलेले हे माझं दैवत आहे। या ठिकाणी 2 मुली 10वीच्या जर असतील तर त्यांनी इथे यायचं। त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यांनी जर योग्य उत्तर दिलं, बरोबर उत्तर दिलं, शाळेचाच विषय आहे, योग्य उत्तर दिलं त्यांना मिळणार। प्रश्नाचं उत्तर पटापट द्यायचं। शालेय जीवनातलेच आहे। आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू। पंडित जवाहरलाल नेहरू। हिने चुकीचं उत्तर दिलं तर तू द्यायचं नाही। राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? राष्ट्रपिता महात्मा गांधी। निवेदकांनी सुरू केले। गणेशोत्सव आणि शिवजयंती। गणेशोत्सव आणि शिवजयंती। बरोबर। वाक्य कोणाचं? जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे। तुम्ही जर इथे स्टेजवर आल्या असत्या। यानंतर या ठिकाणी मी एक छोटीशी झाड माझे अंडे देत नाही, लाकूड झाड तोडत नाही, तर तू लाकूड तोडायला शिक्षा कर। राजा तिने एका झाडावर अंडे दिले, तीन त्या झाडाला सांगितलं मी आल्यावर माझे अंडे दे। ती परत आली, त्या झाडाला म्हणते की माझे अंडे परत दे। मी आवडतात, पण आज शाळेत आलोय तर मला एक सिनेमा आठवलेला आहे, तो सांगतो तारे जमीन पर। अरे वा वा वा, टाळ्या सगळ्यांनी, टाळ्या। तुझा आवडता हिरो कोणता? अमिताभ बच्चन। जुने गाणे आवडतात आणि देशभक्तीवरचे गाणे आवडतात। किनारपट्टी असते। धन्यवाद गोविंदा। यानंतर केली, देशासाठी झटला
असे शिवाजी महाराज त्यांनी प्राणाची आहुती दिली आपल्या. आणि डी बी नागडे, एस एस विंचू, एस एम विंचू, एस एम कुराडे, पी एस भाटे, म्हणजे शॉर्टमध्ये त्यांनी नावं लिहिलेले. असेच तिथे एक लेले बिल्डिंग होते आणि त्या लेले बिल्डिंगमध्ये मी सहज गेलो आणि सहज विचारलं का म्हटलं इथं लेले कोणचे इथे लेले कुठे राहतात. ते म्हणे तुम्हाला कोणचे लेले पाहता. आता बघा यांचे नावं कसे, जसे आता शॉर्टमध्ये नावे डी पी, एस एस, एस एम, पी एस, तर त्यांचे नावं असे असले सुज लेले, माज लेले, संप लेले, वार लेले, रंग लेले, नीच लेले असे वाले होते. मी म्हटले असे काय प्रश्न आहे, तुम्ही असं का बरं लिहिले. सुजित जनार्दन लेले, माज लेले म्हणजे माधव जनार्दन लेले, संप लेले म्हणजे संपत परेश लेले, वार लेले म्हणजे वामन रमाकांत लेले, रंग लेले म्हणजे रंगनाथ गणपत लेले आणि निज लेले म्हणजे निरंजन जनार्दन लेले. तुम्हाला कोणचे लेले पाहिजे. आता मी नाव सांगितलं, तू नाव लिह बेटा, याच्यावर लिह नाव. इथे इथे लेले आणि शॉर्ट फॉर्म आहे लेले. स्टेज डेअरिंग वर आला, स्टेज डेअरिंग आहे. पुढच्या वेळेस दुसरे प्रश्न विचारू. याचे सर्व संस्थापक अध्यक्ष नारायण मामा शिंदे, त्यांच्याबरोबर सर्व त्यांचे सहकारी. जनकल्याण समिती येवला या समितीतर्फे 33 वर्षापासून जनसेवा जी आहेत, जनसेवा ही ती ईश्वर सेवा मानून या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातील किंवा तालुक्याच्या बाहेर जाऊन जे गोरगरीब लोक आहेत, जे गरजवंत आहेत, गरजू आहेत, अशांना सेवा पुरवण्याचं काम या ठिकाणी ही जनकल्याण समिती दरवर्षी करत असते. त्यांनी येऊन उभं राहायचं आहे. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप होत आहे. त्यानंतर पगारे अंकिता, बस शनिवार दिनांक 18/7/2026 रोजी न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव विद्यालयामध्ये जनकल्याण सेवा समिती येवला यांचे सर्व नारायण मामा शिंदे, त्यांचे सर्व सहकारी सदस्य हे आमच्या विद्यालयामध्ये या ठिकाणी आले. आमच्या विद्यालयातील जे गरजवंत विद्यार्थी होते अशा 60 विद्यार्थ्यांना त्यांनी वह्यांचं वाटप केलं आणि त्यांच्या या सेवाभावी वृत्तीतून जनसेवा हीच ईश्वर सेवा आहेत हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. मी आमच्या विद्यालयाच्या वतीने मामा आणि त्यांचे सर्व सदस्य यांना भगवंताने दीर्घ आयुष्य देव अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्यांच्या हातून अशाच प्रकारची ही सेवा अविरतपणे घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आम्ही या ठिकाणी सावरगाव येथे न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक स्कूलमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आम्ही जनकल्याण सेवा समितीच्या माध्यमातून 60 विद्यार्थ्यांना जवळजवळ 300 वह्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. आपल्या संतांनी सांगितलेलं आहे का शिक्षणाला महत्त्व द्या. शिक्षण आणि विज्ञान ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. कारण तुम्ही जर शिक्षण घेतलं तर तुमच्याकडे यश, कीर्ती, धन, दौलत, पैसा हे सगळं काही तुम्हाला मिळू शकतं. मी ह्या मताचा मनुष्य आहे का पाप पुण्य, स्वर्ग नरक हे सगळं इथंच आहे. गोरगरिबांची सेवा करणं हाच खरं मानवाचा धर्म आहे. संत गाडगे महाराजांनी जे सांगितलं, महात्मा फुले, ज्योतिबा फुले
त्यानंतर डॉक्टर आंबेडकर या सर्वांनीच शिक्षणाला खूप महत्त्व दिलं. कारण शिक्षण घेतलं तरच आपला हा समाज सुधरल. या देशाची जर खरी प्रगती करायची असेल तर ह्या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर विद्यार्थी घडवा. आईवडिलांकडे 2 पैसा असेल तर त्या 2 पैशातला 1 पैसा या मुलांच्या शिक्षणाकरता खर्च करा आणि 1 पैसा हा तुम्ही प्रपंचाकरता खर्च करा. जर विद्यार्थी घडले, मुलं घडले तर आपला समाज हा मोठा होईल आणि समाज जर मोठा झाला तर या देशाची नक्कीच प्रगती होईल. ह्या सगळ्यांचे संतांचे उपदेश आम्ही पाठीशी घेऊन आम्ही ही समिती स्थापन केली आणि या समितीचा मूळ उद्देश हाच आहे का गोरगरिबांची सेवा करणे, अनाथ विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि ह्या विद्यार्थ्यांनी खूप या देशाचं भविष्य घडवावं अशी या ठिकाणी मी विद्यालयात येऊन या मुलांना मी विनंती केली का शिक्षण घ्या, ज्ञान आणि विज्ञानाला विश्वास ठेवा. एखाद्या वेळेस गावामध्ये मंदिर नसलं तर चालल, देऊळ नसलं तर चालल, पण आदर्श शाळा ही असणं फार गरजेचं आहे. हे उद्गार स्वामी विवेकानंदांनी 350 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलेले आहे आणि त्यांचे विचार घेऊनच आम्ही हे समितीचं कार्य पुढे ठेवलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.